अध्यात्म आणि विज्ञान ही सांगड घालून काही नवीन करता येईल, समाजाभिमुख काही करता येईल असा तो त्यांचा उद्देश होता. आणि त्यातूनच त्यांनी योगाभ्यास स्थापन केली. त्यांचा उद्देश एकच आहे की समाज हा सकारात्मक दृष्टिकोनातून आणि एक चांगलं असं विश्व निर्माण व्हावं हा त्यांचा उद्देश आहे. सुद्धा कार्यक्रम चालू आहे. हा त्रिवेणी संगमाचा दुग्ध शर्करा योग आज आलेला आहे आणि आजच सरांनी हा कार्यक्रम घेतला आहे. त्या दुग्ध शर्करा योगामध्ये थोडंसं मधाचंही बोट त्यांनी लावलेलं. नावातच नरेंद्र, नर आणि इंद्र. नर म्हणजे मानव आणि इंद्र, मायासाठी हे दोन्ही आहेत. मानव सुद्धा आहेत आणि मायासाठी देव सुद्धा आहे. अगदी मनापासून ते सदिच्छा देतात किंवा मार्गदर्शन करतात. कुठल्याही गोष्ट असू दे, मी त्यांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट पुढवून देत नाही. माझ्यासाठी ईश्वर पण म्हणता येईल आणि मानवरूपी मदत करणारा एक मित्र सुद्धा म्हणतात. आणि अशा या मित्राने एक 5 वर्षापूर्वी जे आरोग्यदायी योगाभ्यासची एक न्यू म्हणजे आपण म्हणतो ना एक पहिली वीट ठेवली. तेव्हापासून ते मला वाटतं त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या सुद्धा आहेत आणि मला विचारलं सुद्धा. तसं मग त्यांच्यासोबत राहून मी त्यांचा सल्लासुद्धा घेतो आणि त्यांना सल्लासुद्धा देतो. तर असं आमचे एकत्रित मैत्रत्वाचं नातं आहे. ग्रुप ऑफ एज्युकेशन ही ठाण्यातली जवळपास कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मुलांना घडवणारी एक संस्था आहे. तुमची जी टॅगलाईन आहे शिकवायचं आणि घडवायचं सुद्धा, त्याच अनुषंगाने जी काही 9वी-10वीची मुलं आहेत किंवा कॉलेजेसची जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण काही वर्कशॉप आपण आयोजित करू शकतो. ज्यावेळेला हॉलवरती पहिलं काउन्सिलिंग सेशन झालं आणि सरांची घेण्याची जी स्टाईल पाहिली म्हणजे अगदी पहिल्या वाक्यापासूनच विद्यार्थ्यांबरोबर फॅमिली होण्याचा जो काही प्रकार आहे बरोबर आहे तो मला खूप आवडला. आणि त्याच्यानंतर मग ते सेशन हळूहळू असं रंगत गेलं आणि विद्यार्थी पण त्या सेशनमध्ये इतके इन्व्हॉल्व झाले की विद्यार्थ्यांनाही ते सेशन फार आवडलं. आणि आता मला सांगायचं फार आनंद होतोय की गेल्या वर्षीचं जे सेशन झालं ते जवळपास 4.5 ते 5 तास सेशन चालू होतं. पण नंतर विद्यार्थ्यांकडूनच परत अशी डिमांड येते की असंच एखादं सेशन परत आमच्यासाठी ठेवता आलं तर बघा. गेल्या वर्षी हेच बदलते पालकत्व जे सेशन आहे ते 2 भागामध्ये घ्यावं लागलं, म्हणजे 2 बॅचेसमध्ये घ्यावं लागलं. पहिली बॅच वेगळी, दुसरी बॅच वेगळी आणि दुसऱ्या बॅचला जवळपास 40 ते 42 पालक उपस्थित होते. असे हे जादूगार आहेत खरं सांगायचं झालं तर. हे काय जादू करतात विद्यार्थ्यांवरती पालकांवरती. आता तुमच्यावरती पण काही जादू केली असेल तर मला माहिती नाही. अशा गुरुची, आध्यात्मिक गुरुची, ओके, प्रबोधन करणाऱ्या गुरुची नितांत आवश्यकता आहे. मी राजेश पेटले. मी सरांच्या विद्यामध्ये 5 वर्षांपूर्वी आलो, कोविडच्या अगोदर. म्हणजे दुर्गम भागामधली ती मुलं होती सगळी आणि बऱ्याच जणांना म्हणजे ते मुलं सगळी ती त्या जिल्हा परिषदेमध्ये जे काही दुपारचं जेवण मिळतं त्याच्यावरती अवलंबून राहणारी अशी ती मुलं होती. आणि त्यांच्याकरता एक 2 तासाचा सरांनी तिथेच असंख्य कार्यक्रम घेतला आणि त्यांच्याकरता त्यांनी शैक्षणिक साहित्य वगैरे पण दिलं. तर तो एक अनुभव अतिशय छान होता. आणि त्या मुलांच्यामध्ये असणारं जे काही त्यांना जो झालेला आनंद होता बघून आम्हाला खूपच प्रभावित झालो आम्ही की असे छोटे छोटे उपक्रम पण किती छानपणे राबवता येतात. सर्वांगीण दृष्टिकोनातनं आपण आपलं वागणं, समोरच्याला कसं रीड करणं आणि आपले स्वतःचे व्यवहार आपण कसे हे करणं, या बऱ्याच गोष्टी आम्हाला गेल्या 5 वर्षांमध्ये सरांकडनं शिकायला मिळाल्या. याच्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण सगळेजण इथे आलात. आरोग्यदान योगाभ्यास केंद्राला 5 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण हे केलं त्याकरता खूप खूप धन्यवाद. थोडंसं म्हणजे जेव्हापासून मी मला वाटतं ओळख पण नाही आमची, मला वाटतं एक 5-6 दिवस झाले असतील त्यांच्याशी माझी ओळख झाली. आणि त्यांना जेव्हापासून मी भेटलो तेव्हापासून थोडंसं माझ्या ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे. मग ते मला म्हणाले की आपल्याकडे कार्यक्रम आहे 15 तारखेला, तू ये आणि आवर्जून तुझ्या मिसेसला वगैरे घेऊन ये. सर्व सरांच्या आशीर्वादाने आणि माझे गुरु आहेत त्यांच्यामुळे की जे घेतलं कष्टाचं फळ मिळतं
जवळजवळ आपण मला वाटतं 2001-2 पासून आपण जवळ. तेव्हा ठीक आहे, परिस्थिती बदलत असते. काल जे करोडपती होते आज रोडपती झाले, आज जे रोडपती येते काल करोड. कष्ट करे, आपलं कर्तव्य पालन आणि कर्तव्य करायचे, पण ते कर्तव्य इमानदारीने करायचे. तर परिणाम नक्की मिळणार. आज नाही उद्या मिळणार, उद्या नाही, पण पेशंट जरुरी आहे, बाकी काय बोलणार नाही. आणि हे छोटा भाऊ समजा नरेंद्र सर जे आहेत एक दैवी शक्ती काय असते ही मी आता गेल्या 8 महिन्यापासून अनुभवलेली. पूजा कशी करायची, चल वासुदेवाने जेव्हा कृष्णदेवाना कोपलीतून जेव्हा नेलं यमुनेत, तर त्यांचा जन्म झाला कुठे? कारागृहाचा. नातेवाईक सर्व पण होते, आपले स्वतःचेच होते, म्हणजे भावकीच होती ना त्यांची. त्यांचे मामा होते, आपली भावकी होती, जे का होते. जेव्हा त्यांचा जन्म झाल्यानंतर ते दरवाजे खुलले, नदीच्या पात्रातून रस्ते मोकळे झाले. तर सरांच्या सहवासामध्ये आम्ही आल्यानंतर हे आम्हाला कळलं की निंदक कोण आहेत आणि आपले कोण आहेत. तर त्यांच्या काल जे बोलले सर त्यातून एवढं माहीत पडलं की जसे कृष्ण जन्म झाल्यानंतर देवाला डोक्यावर घेतल्यानंतर वाचले जसे रस्ते मोकळे झाले, तसे आम्ही सरांच्या सहवासात आल्यानंतर आमचे रस्ते मोकळे झाले. आणि हळूहळू जे काय राहिलेले आहे आणि जे आरोग्यदान योगाभ्यास जे केंद्र आहे त्याला 5 वर्ष झाली. आणि त्या माध्यमातून जे काय आम्ही तिथे सरांनी आम्हाला सेमिनार, म्हणजे मी पण सेवनचक्र केलंय, आय एम रिच केलंय अजून. आणि त्यात मोठं माझा मुलगा होता, त्याचा एक्सपायर झाला. तर त्याच्या स्मरणार्थ सरांनी ते स्वतः एक सेमिनार घेतलेलं पालक तत्वाचं, बदलते पालक तत्व सरांनी त्याच्या स्मरणार्थ घेतलेला. आणि हे जे आता परवाच आम्ही मेडिटेशन आणि प्राणायाम योगाभ्यास वगैरे जे आहे हे जे सरांच्या सानिध्यामध्येच आम्ही हे केलं आणि हे काहीच माहीत नव्हतं आपल्याला. तर सरांचे असं आमच्या पाठीशी आशीर्वाद असावेत मी मार्गदर्शक म्हणून सर तुमचे सदैव आहे. आजचा दिवस माझ्यासाठी तर खूप खास आहे, कारण 2020 मध्ये 15 ऑगस्टला आरोग्यदान योगाभ्यासची सुरुवात झाली आणि त्याची स्थापनाही झाली. आणि वर्कशॉप, कोर्सेस, सेमिनार भरपूर असं सरांनी केलेले आहेत, जसे की SIM ब्रीच, प्राणायाम अँड मेडिटेशन, 7 चक्र कोर्स, इमोशनल फ्रीडम असे अनेक विषयावर वर्कशॉप डिझाईन केले. आणि काही दिवसांनी 3 दिवसाचे आहेत काही वर्कशॉप, काही वर्कशॉप 8 दिवसाचे आहेत आमच्याकडे. आणि बोलतात ना 1 दिवसाचे पण वर्कशॉप. आमच्या मुलांना म्हणजे एमर्जन्सी पडली तर मुलांना काही टीचर्स इथे आलेले आहेत की आमच्या मुलांचं वर्कशॉप झालं होता, तर 1 दिवसाने आम्ही फ्लॅटमध्ये का बोलतात ना जाऊन फ्लॅटमध्ये 1 दिवसाचे वर्कशॉपसुद्धा 2-2 तासाचे होते, 3-3 तासाचे कोरोनाच्या काळात आम्ही वर्कशॉप घेतलेले आहेत. त्यासाठी नरेंद्र सरांच्या टाळ्या वाजून कौतुक करावं असं मला वाटतं. आविष्कारच्या इथे जेव्हा गेलो आणि मुलांचे आम्ही जेव्हा वर्कशॉप घेतले त्यावेळी ते पॅरेंट्स आम्हाला जेव्हा सांगितलं की नाही सर, मुलांनी काही येऊन सरांना सांगितलं की तुम्ही नुसतं आम्हाला काय सांगताय, आमच्या पॅरेंट्सला बोला, माझ्या बाबांना बोला, माझ्या आईला बोला. त्यावेळी सरांनी डिअर पॅरेंटिंग हा म्हणजे बोलतात ना हा वर्कशॉप केला गेला आणि तेव्हा तो झाला. आणि त्याचं पहिलं हे असेल ते इथे झालं, पण त्याच्यानंतर आविष्कार अकॅडमीमध्ये त्याचं डिअर पॅरेंटिंग हा वर्कशॉप म्हणजे आमचं खूप सक्सेसफुली हे झालं की तिथे पॅरेंट अक्षरशः रडले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये एकदम बोलतात ना पाणी आलं. आणि हेच खरं तर मी बोलेल की श्रेय आहे की त्यांना जाणीव झाली की आपण मुलांकडे कसं वागायचं, मुलांचं कसं हे करायचं. बोलतात ना म्हणजे सुरुवातीचा पाय मीच नाही तर मी नाव घेऊ शकते ओंकार कीचे आणि भक्ती चौधरी. काही कारणास्तव ते इथे आता येऊ शकले नाही, बोलतात ना आता ते मोठ्या लेवलवर पोचलेले आहेत ती व्यक्ती, त्यामुळे इथे आता सध्या तरी ते अवेलेबल नाही आहे ते. पण त्यांचाही ना खूप मोठा हातभार आहे आरोग्यदानची स्थापना करताना. कारण त्यांना सगळ्यांना सांगण्यात मला खरंच खूप आनंद होतोय की आरोग्यदान योगाभ्यासच्या वर्कशॉपमुळे अनेकांचे प्रश्न सुटलेले आहेत. शारीरिक आजार असू देत, मानसिक आजार असू देत,
डेली लाईफस्टाईल किंवा बोलतात ना बरेच जणांच्या आर्थिक विवंचनातून लोकांना मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि त्यांनी बरेच जणांचे प्रश्न असू दे, इश्यूचा प्रॉब्लेम असू दे, लग्न होत नसेल, घरात सुख शांतीचा प्रश्न किंवा रिलेशनचा इश्यू, अशा अनेक प्रश्न त्यांनी सुटलेले आहेत आमचे. तसंच तुम्ही सर्वांनी नरेंद्र सरांना साथ द्यावी असं मी तुम्हाला म्हणजे माझी अपेक्षा आहे की तुम्ही अशीच पुढे साथ द्यावी. आणि मी अवंती परब उर्फ मनीषा या आरोग्य 2 योग अभ्यासची मॅनेजर म्हणून तुमचं पुन्हा स्वागत करते.